आजच्या आपल्या वक्त्या वैशालीताई घैसास पूर्वी आपल्याकडे एक दोन वेळा कीर्तन त्यांनी केलेलं आहे, पण आज प्रवचनासाठी म्हणून त्या पहिल्यांदाच येत आहेत. तर उत्तम नावाजलेल्या कीर्तनकार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम पण झालेले आहेत. आतापर्यंत कीर्तनं किती झाली? 650 कीर्तनं झाली आहेत त्यांची. आणि आपण आज ज्ञानसत्रातर्फे त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नमस्कार. मी सौ वैशाली घैसास. परिचय माझा दिलेलाच आहे. आता माझ्या बोलण्यातून काय माझ्याकडे बुद्धी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेन. आजचा विषय आहे भाव. प्रवचन करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे, कारण कीर्तन म्हटलं की उभं राहून साथीदारांच्या मदतीने करायची सवय आहे. पण प्रवचन बघू म्हटलं करून आपण, कारण प्रकृती अस्वास्थ्यामुळं मी 2 तास उभं राहून कीर्तन करू शकत नाही. बघू, कृष्णाच्या मनात आलं तर भगवंत करून घेतील. पण कीर्तन असो. भाव हा विषय आजचा. भाव म्हणजे भक्ती वगैरे वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण समर्थांचा एक अभंग आहे, खूप लहान पण खूप अर्थ सांगणारा आहे, की भाव मनामध्ये असला की काय होतं हे सांगण्यासाठी समर्थ वेगवेगळे 2 ते 3 ओळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. भावची दृढ झाला हरी सन्निध द्या. शेवटी तुम्ही आम्ही दिवसाच्या एका टप्प्यानंतर किंवा वयाच्या एका टप्प्यानंतर रात्री झोपताना जर आपण भगवंताचं नामस्मरण करत नसू तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. आपण आपल्या प्रपंचातला सगळा हे सोडून इथे कशा करता येतो? नाहीतर टी व्ही ऑन केला की भाव भक्ती सगळंच आहे तिथे. अष्टसात्विक भाव टी व्हीमध्ये दिसतात आपल्याला. अगदी छान लिपस्टिक वगैरे हे करून त्या बायका छान रडत असतात, त्यांची लिपस्टिक पुसली जात नाही. पण आम्ही मात्र घरची कामं सोडून ते पाहत असतो. तिथं आपला भाव दृढ झालेला असतो असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी दिवसामध्ये किंवा आयुष्यामध्ये एका टप्प्यावर असं वाटायला लागतं की भगवंताचं सान्निध्य मला असलं पाहिजे. त्या भगवंताची आपल्याला आठवण केव्हा येते? जेव्हा आपल्यावरती काही दुःख आलं तर. सुखामध्ये आपण भगवंताला कधी आठवत नाही. तोपर्यंत मी केलं, माझ्यामुळं सगळं झालं, मी करते, मी आता इथे प्रवचनाला आली आहे, मग घरात सगळं काय कमी करावं लागलंय असं आपण म्हणतो. पण जर घरामध्ये गेल्यानंतर
विपरीत परिस्थिती दिसली की आपण म्हणतो हे काही बरोबर केलं नाही देवाने. एवढा मी देवाची प्रवचनासाठी तासभर सेवा केली पण मला काही ते फळ मिळत नाहीये. पाकिट बिदागी हे तात्पुरतं झालं, आज आहे उद्या नाही. अगदी इथून बाहेर गेल्यानंतर एखादा कुणी पाकिटमार मिळाला, त्याच्या नशिबात असला, त्यानं माझी पर्स घेतली काढून, संपलं. तेव्हा मात्र म्हणायचं देवाने काय माझ्यावर वेळ आणली. म्हणजे दुःख झालं की देवाला आपण आठवतो. मग इथे सांगण्याचा हा उद्देश काय आहे की भगवंताचं सान्निध्य आपल्याला हवंय. हा विषय आपल्यापुरता झाला. आपल्याला देव आपल्याबरोबर असावा असं सारखं वाटतं, पण देवाला आपल्याविषयी वाटतं का, हे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपला भाव दृढ झाला असं आपण म्हणू शकत नाही. आणि अशा भक्ताला हरिसन्निध म्हणजे देवाचं सान्निध्य मिळतं असं कुठेही दिसत नाही. विषय असा आहे की भाव दृढ होणं म्हणजे काय. एखादी गोष्ट आपल्याला जर हवी असते तेव्हा आपण म्हणतो मला ही हवी आहे, पण प्रकर्षानं हवी आहे तेव्हा म्हणतो हवीच आहे. हा जो च आहे ना याला फार महत्व आहे. व्यवहारामध्ये आपण आपल्याला एक 4 साड्या दुकानामध्ये दाखवल्या तर आपण काय म्हणतो मला ही आवडली, तीही आवडली. पण जेव्हा तीच साडी हवी असते तेव्हा आपण म्हणतो की मला हीच हवं. हेही हवं तेही हवं हा हकार जो आहे त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही हव्यात किंवा दोन्हीपैकी एक मिळाली तरी चालेल. पण जेव्हा हीच साडी हवी असं आपण म्हणतो तेव्हा मला दुसरं काहीही नको असं म्हणतो. तिथं हेच समर्थ म्हणतात भावची दृढ झाला. भावही दृढ झाला नाही कारण त्याच्याबरोबर अजून काही गोष्टी येतात. मग भावची दृढ झाला. भाव दृढ होणं म्हणजे काय हे आधी समजून घेतलं म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं हे लक्षात येईल. भावाची दृढ झाला. दृढ होणं म्हणजे काय, पक्क होणे हे आपल्याला कळलं. एखादी गोष्ट ठोकून पाचर मारताना त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आणखीन जादा काहीतरी घालून आपण ती पाचर घट्ट करण्याचा प्रयत्न करतो. जात्यावर, आता जाती कोणाला माहिती नसते पण जात्याचा कोणता घट्ट करताना सुद्धा तिथं नारळाची शेंडी घालावी लागते आणि तो कुंठा घट्ट करावा लागतो हलवून. इतकं सगळं आहे. मग हा भगवंताविषयीचा भाव ठेवताना दृढ होणे म्हणजे पक्का होणे, निश्चय होणे हे सगळं कळलं, पण भाव म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे. हरिपाठ विवरणामध्ये तुंडा महाराज देगलूरकरांनी भाव या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले. भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे माया, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे क्वचित प्रसंगी मोह. हे सगळं आपल्याला व्यवहारात रोजच्या वापरात हे शब्द असतात. पण आपण हे कशाविषयी ठेवतो, आपल्या एखाद्या हव्या असलेल्या किंवा आवडत्या वस्तूविषयी ठेवतो. पण इथे अपेक्षित असं आहे की भगवत प्राप्तीसाठी भाव दृढ झाला पाहिजे. भाव म्हणजे भक्ती, बरोबर आहे, भक्तीमध्ये भाव असावा. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही हे सांगताय पण आमचा काही भाव नाहीये का, आम्ही उगीच येतोय का, पाय दुखतायत, रस्त्यावरती गर्दी आहे, खड्डे आहे, तरी पण आम्ही येतोय की नाही, थंडी वारा म्हणता येतोय, मग आमचा भाव नाहीये का. भाव आहे, पण मंडळी हा भाव कदाचित सगळ्यांचा असेल असं नाही, कदाचित तासभरापुरता असेल. सगळे म्हणतील वा काय सुंदर उलगडून सांगितलं वगैरे वगैरे वगैरे. पण भाव दृढ होणं, भाव या शब्दाचा अर्थ अनेक करता येतील, जो तो आपापल्या बुद्धीनुसार करतो. पण
सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत जवळचा विषय म्हणजे भाव म्हणजे विश्वास, की जो तुमच्या आमच्याकडे नसतो. विश्वास पाहिजे. मग विश्वास पाहिजे म्हणजे काय, की भगवंताची भक्ती आपण करतो, व्रतवैकल्य सुरू करतो, चातुर्मास सुरू झाला की कुणी 16 सोमवाराचे उपवास करतं, कुणी आणखीन काय, कुठलाही उपवास किंवा कुठलंही व्रत आपण कुठल्याही फळाविना करत नाही. काहीतरी मिळावं म्हणून मला हे उपवास करायचे आहेत असं आपण म्हणतो. पण इथे गीतेमध्ये तेच सांगितलंय, प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत जा. पण आपला विश्वासच तिथे आपण ठेवत नाही आणि भक्ती करतो. मग भाव जर मनामध्येच नसेल तर भक्ती करण्याला काय अर्थ आहे. मग ज्याचा भाव दृढ होतो अशाच भक्तांच्या सहवासात राहण्याला भगवंतांना आवडते. असे अनेक भक्त होऊन गेले. ध्रुव बाळाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. अनेक संतांची उदाहरणं देता येतील, पण वेळेच्या अभावी आपण ती घेण्याचं काही आवश्यकता नाही. नुसतं संत म्हटलं की लक्षात येतं. कसं लक्षात येतं, संता म्हटलं किंवा सॅन्टा म्हटलं की क्रिसमस जसा डोळ्यासमोर येतो, तसं संत म्हटल्यानंतर संतांची परंपरा लक्षात यायलाच हवी. आणि ही जर आली नाही तर आपला भाव दृढ नाही. मग विश्वास कसा असावा. व्रतवैकल्य उद्यापन सुरू करतो आपण, सुरुवात होते व्रताला. जास्तीत जास्त 16 सोमवाराची व्रत सुरू झाली. एक उदाहरणादाखल घेतलं, एक सोमवार होतो, 2 सोमवार होतात. तिसऱ्या सोमवारी ती गृहिणी म्हणते की 16 सोमवार करायला घेतले, 2-3 सोमवार झाले, पण अजून म्हणावं तसा काही मला त्याचा रिझल्ट मिळालेला नाही. म्हणजे 16 सोमवार 16 आठवडे करायचे हे डोक्यात नाहीच. 2-3 सोमवारातच आम्हाला लगेच ती काय मॅगी आहे का 2 मिनिटात व्हायला. थोडा वेळ लागणार ना, जरा फुलू द्यावं. हां, ते 16 सोमवार केल्यानंतर ते करत असताना तुम्ही जर निर्लसपणे केले तर तुमच्या नशिबात असेल ते फळ भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. पण मला काहीतरी मिळावं म्हणून जर आपण करायला गेलो तर भगवंत कदापिही भेटणार नाही. मग विश्वास हवा. तो कसा हवा. ही उदाहरणं मी अध्यात्मातली सांगितली, की उपवास मनामध्ये काही न ठेवता करा किंवा हे करा, हे सगळं सांगितलं. पण साधं सोपं सरळ पटणारं उदाहरण म्हणजे, इथे महिला वर्ग जास्त आहे म्हणून सांगते, अगदी प्रत्येकीने हा अनुभव घेतला असेल. प्रत्येकीच्या घरामध्ये कुणाच्या आयुष्याच्या माध्यमातून हा अनुभव आलेला असतो. तो अनुभव म्हणजे काय, आई आणि मुलाचं उदाहरण. मूल म्हणजे मुलगी, काय जे झालं असेल त्या बाईला ते परमेश्वर कृपेने त्या माऊलीला जे मूल झालेलं असतं. जगातल्या कोणत्याही विद्यापीठात कुठलाही पॅटर्न राबवा, कितीही लाच द्या, काहीही करा, कितीही कॉपी करा, पण संपूर्ण जगामध्ये आई नावाची जी पदवी आहे ती कुठल्याही विद्यापीठात मिळत नाही. त्याकरता आई भावच लागते. मग आई भावा, मग कोणी असं म्हणेल की आमच्याकडे ती क्षमता नाही, आम्ही मूल जन्माला घालू शकत नाही. कुणी सांगितलं मूल जन्माला घालायला. जी मुलं आहेत त्यांच्यावरती यशोदेसारखं प्रेम आपण करू शकतो का. ते केलं तर भाव दृढ झाला. तो भाव दृढ झाला हे केव्हा समजावं. थोडं उदाहरणात पुढे सरकूया. काय सांगितलंय की ते मूल असतं, 1 वर्ष 1.5-2 वर्षाचं होतं, चालायला लागतं वगैरे, आणि त्याचा सगळा जो काही परिघ आहे तो आईच्या भोवती असतो.
आणि मग एखाद दिवशी आई बाहेर जाताना त्याच्या लक्षात येतं की आई आज लगबगीने कामावरते, म्हणजे आज आई बाहेर चाललेली आहे. ते मूल पाहत असतं. सगळं आवरून होतं, आईचं आवरून होतं. आई आता पर्स खांद्याला अडकून बाहेर जाणार. तेवढ्यात ते मूल म्हणतं, आई मला नाही की बाहेर, मी पण येतो तुझ्याबरोबर. मग आईच्यातली आई जागृत होती, तिचा आई भाव जागृत होतो. म्हणजे अरे तुला नेलं असतं, पण बाहेर गेलं की तू हट्ट करतोस, मग मला घ्यावं लागतं, आधीच बजेट काय आहे. मग तिचा तिथं तो भाव असतो बरं का. भाज्यांचे भाव किती वाढलेत, खेळण्यांचे भाव किती वाढलेत, तुला घ्यायचं म्हणजे येताना रिक्षा करून यायचं, रिक्षाला हल्ली बसलं की 25 रुपये द्यावे लागतात. असं सगळं ती त्या मुलाचं, त्या मुलाला त्याचं काहीही गम्य नसतं. ते मुलं एवढंच अपेक्षा करत असतं की मला आई बरोबर जाता आलं पाहिजे. हो नाही करता करता ती आई शेवटपर्यंत नाही म्हणते, पण यदा कदाचित आजच्या युगानुसार म्हणते, जर एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना जर आमच्यासारख्या तरुण मुली कचरा मानत नसतील, तर घरातली मोठी माणसं म्हणतात, बाई ग तुला एवढी आई नावाची पदवी या बाळामुळे मिळाली, ती पदवी आनंदाने मिरव, घे त्याला बरोबर आणि जा. नाही हो तो हट्ट करेल, करू दे, माझ्या पेन्शनमधले मी तेवढे पैसे देतो, पण त्याचा हट्ट पुरव, कारण हे पुन्हा पुन्हा येणार नाही आहे तुझ्या आयुष्यात. हल्लीच्या काळात तर नाहीच नाही. एकावरती जर कसं तरी थांबलं जातं, ते मूल होता होता जीवाची उलगाल असते बायकांची. जाऊ दे, विषयांतर नको. तर मग असं म्हटलं जातं की मग ती आईचा पण नाईलाज होतो, कारण शेवटी संस्कृती असते की मोठ्यांचं ऐकायचं, वडीलधाऱ्यांचं ऐकायचं. आणि त्याप्रमाणे ती माऊली मग म्हणते, आता बरं मला सापडलंय. मग ती त्याचा आवडते. आवडत असताना ती काय म्हणते, मी तुला बरोबर नाही, पण वाटेत काही मागायचं. ते मूल म्हणतं नाही. गोळ्या चॉकलेट बिस्किट देणार नाही, कपडे घेणार नाही, आईस्क्रीम घेणार नाही. सगळ्याला ते मूल फक्त नाही म्हणत असते. आणि मग सगळं झाल्यानंतर त्याच्या पायात चपला घालते आई, त्या सँडल्सचे किंवा बुटाची नाडी बांधताना ती आई म्हणते, आईने सांगितलेलं ऐकायचं, ते मूल नाही म्हणते. त्या आईला कळतच नाही की आपण काय जिंकलोय आणि काय हारलोय. त्या आईला वाटतं आपलं मूल सगळं ऐकतं, आणि त्याप्रमाणे ती आई त्या मुलाला घेऊन जाते. आणि ज्या ज्या वस्तू नाही म्हणून सांगितलेल्या असतात, त्या त्या सगळ्या तिला त्या द्याव्या लागतात, त्याचे हट्ट पुरवावे लागतात. आणि मग सर्वात शेवटचा टप्पा घराजवळ आलेली असते. एक चौकभर घराचं अंतर असते. त्या मुलाला त्या पिशव्या, ती पर्स, त्या मुलाचा हात घेऊन ती ओढत ओढत कसं तरी करून घेऊन येत असते बिचार. आणि एक चौक घर जवळ असताना ते मूल म्हणतं, आई माझे पाय दुखायला लागले, मला कडेवर घे. त्या आईचा पारा चढायला लागतो. ती म्हणते, तुला घरनं सांगितलेलं होतं, ज्या ज्या गोष्टी तू नाही म्हणून कबूल केल्यास त्या सगळ्या माझ्याकडनं घेतल्यास, आता माझं सगळं बजेटही कोलमडलं. मग ती तोडसूक घेते भरपूर, आणि अगदी ठेवणीतलं वाक्य, तू म्हणजे अगदी बाबांच्या वळणावर गेलायस, ऐकायचा नाहीस वगैरे सगळं म्हणते. त्यात 2 शिव्या पण ती देऊन घेते, बाबांना बोल लावून घेते, आणि म्हणते, तुला यायचं असलं तर ये, मला उशीर झालाय, मी चालते. आई त्या रागाच्या भरात चाललेली असते. 4 ते 5 पावलं पुढे जाते आई. हे मूल तिथंच रस्त्यात फटकल पाडून बसतं आणि रडायला लागतं. जगातली कुठली आई अशी आहे की जी मागं फिरली नाही आणि त्याला कडेवर घेतलं नाही? तसं जर तिने केलं नाही तर ती आई म्हणण्याच्या योग्यतेची नाही.
तिच्याकडे तो भावच नाही. ती मागे फिरते, प्रसंगी त्या मुलाला 2 धपाटे घालेल, रागारागाने कडेवर घेईल, पण ती त्याला घेऊन येते. घरी येऊन त्याला आदळे, तुझ्यामुळं मला त्रास होतो वगैरे सगळं म्हणेल, पण ती त्या मुलाला सोडत नाही. हा विश्वास त्या मुलाचा आपल्या आईविषयी जसा असतो तसा आपला आपल्या उपास्य देवतेवर असतो का? आपल्याला असं वाटलं पाहिजे, प्रसंगी मी चुकले, मला माझा देव शासन करेल, पण योग्य मार्गावर आणून सोडेल आणि इच्छित स्थळी मला सोडेल. हे जेव्हा विश्वास भक्ताच्या मनामध्ये निर्माण होतो, अशाच भक्तांच्या सहवासात भगवंतांना राहायला आवडतं. कितीतरी उदाहरणं देता येतील. मग हा भाव कुणी ठेवावा? लोक म्हणतील आमचं आता तरुण वय आहे, आमच्या आता हौसे मौजेचे, खेळायचे, फिरायचे, मौज मस्ती मजा करायचे दिवस आहेत. वय झाल्यानंतर बघता येईल. भगवंत म्हणतात नाही. ध्रुवाने हा विचार केला होता, प्रल्हादाने हा विचार केला होता की रिटायरमेंटच्या वेळेस मी भगवंताचं नाम घेईन. त्यांना असा विचार केला नाही, त्यामुळे त्याचं फळ त्याला ताबडतोब मिळालं. हा भाव आहे. म्हणजे मी नेहमी कीर्तनातनं हा विषय सांगत असताना नेहमी हे उदाहरण सांगते की आई आणि मुलाचं जसं विश्वासाचं नातं असतं तसा त्या मुलाचा विश्वास असतो. तसा जर आपण विश्वास ठेवला तर आपलं दैवत आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. दर्शन म्हणजे चतुर्भुज रूपात नाही, मदत करत असतात, सहाय्यभूत होत असतात. मग सहाय्यभूत होतं म्हणजे काय? जसं सखूला सहाय्यभूत झालं. हाती काम मुखी नाम हे जसं सखूचं होतं. जीवावर बेतायची वेळ आली तरी सखुनी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. भगवंत तिच्या मदतीला धावून आला. श्रीखंड्याचं उदाहरण तर नुसतं नाव घेतलं की लक्षात येईल. श्रीखंड्य म्हटलं की नाथ, नाथ म्हटलं की कृष्ण, कृष्ण म्हटलं की भागवत, दुसरं काही सांगायची गरज नाही. मग इतकं सगळं आहे. भगवंत भक्तासाठी काय काय करत नाही. कुठल्या भक्तांसाठी करतात? ज्या भक्ताचा भगवंताविषयी भाव दृढ असतो त्याच्या. मग काही लोक शंका निर्माण करतात की मग यज्ञ दान तप हे करायचं नाही का? ते करायचं, पण ते करत असताना तुम्ही जर कुठल्या फळाची अपेक्षा ठेवली की संपलं. फळाची अपेक्षा ठेवलीत की काहीच मिळणार नाही. तुम्ही फक्त भाव ठेवून कर्म करायचं काम करा. असा भाव भक्तामध्ये असावा. म्हणून अध्यात्म रामायणामध्ये सांगितलेलं आहे की यज्ञ दान तपो भीर्वा न वेदाध्ययन कर्मभी नैव द्रष्टुमहं शक्यो मद्भाव विमुखै सदा. यातलं कुठलंही कर्म केलं, यज्ञ केलं, दान केलं, तप केलं, वेदाध्ययन केलं, पण तरी सुद्धा हे सगळं करताना जर मनामध्ये भाव नसेल तर त्या कुठल्याही भावाला भगवंत प्रसन्न होत नाही. कारण कपटी भाव ठेवून मनामध्ये भक्ती करणारे बरेच असतात. कपटी भावाला फसणारे भगवंत नाही. भावाचं कसं आहे? आरशासारखं आहे. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशाच तैसे भासे, तयाचे हे सूत्र असे आपणाचं पाशे. कल्पना करा, घरामध्ये एक सुंदरसा आरसा आहे आणि त्या आरशामध्ये तुम्ही जसे आरशासमोर उभ्या राहाल तसंच रूप तुम्हाला दिसेल. कशाचा कशाला पत्ता नाही. आजच्या भाषेत मेकअप केलेला नाही, जुन्या भाषेत सरसं केलं नाही,
हे सगळं आहे आणि आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं हा आरसा मला माझं नीट रूपच दाखवत नाही. त्याचं काम आहे, तो काम चोख करतो, जे रूप आहे ते दाखवतो. मग जर आपणच आपल्या आरशामध्ये चांगलं दिसावं असं वाटत असेल तर तसा मेकअप आजच्या भाषेत करणं आवश्यक आहे की नाही. तर साधं एक कानातलं पडलं तर मी 4 वेळा माझे हात झाले का तर कोणी बघेल का, बघू दे. मग इतकी बारीक बारीक गोष्ट आपण लक्षात ठेवतो. मग रोजच्या या मनरूपी आरशामध्ये जर पाहायचं असेल तर तो मनरूपी आरसा तर स्वच्छ हवाच, पण त्याचबरोबर आपलं मन सुद्धा स्वच्छ हवं. आणि ते मन स्वच्छ हवं असेल तर मनामध्ये शुद्ध भाव हवा, कपटी भावाला फसणारे देव नाही. नाहीतर कसं होतं माहिती आहे का, ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर दृष्टांत सांगतात. काय म्हणतात, जर मनामध्ये कपटी भाव ठेवला तर काय होतं. नागवी माथा मोत्यांची जाळी, शिवरी सुपाणी दाणाने आली, तेवी बाह्य पवित्रता दाविली, तेने केली निजबंडिमा. म्हणजे कपटी भाव ठेवणं म्हणजे आत्मवंचनेचा प्रकार आहे, स्वतःला फसवण्यासारखं आहे. म्हणजे कसं, नागवी माथा मोत्यांची जाळी म्हणजे काय, अतिशय सुंदर असं मोत्याचं मंदिर बांधलेलं आहे, डोक्यात मोत्यांची जाळी घातलेली, पण खाली वस्त्र कुठली नाही, त्याला नागवी म्हटलं. नागवी माथा मोत्यांची जाळी, शिवरी सुपाणी जाणारी. शिवरी म्हणजे शेंबडी पोट, माऊलींचे शब्द आहे. म्हणजे काय तर नाक वाहत आहे आणि त्या नाकामध्ये जर नथ घातली आणि त्या नाकातल्या नथेतल्या मोतीवर नाकातला मोती पुन्हा पुन्हा जर गळून पडायला लागला तर मोठे लोक म्हणतील त्यापेक्षा नथ काढून ठेव, काही आवश्यकता नाही. ते मी बाह्य कशाला, बाह्य पवित्रता नुसती दाखवायची, मन नाही चांगलं, मग काय उपयोग. शिवरी सुपाणी दाण आली, तेवी बाह्य पवित्रता दाविली, तेने केली निजबंडिमा. निजबंडिमा म्हणजे आत्मवंचना, आपलाच अपमान दुसरा कोणी करायची गरज नाही, आपणच केलाच तो प्रकार. शेवटी असं आहे, आपण सगळ्या जगाला फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. मग त्या मनाला जर फसवायचं नसेल तर मनामध्ये दृढ भाव ठेवायला हवा. तो भाव अनेक लोकांनी ठेवला हे आतापर्यंत आपण पाहिलं. पण एकदा उद्धवानी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, भगवान श्रीकृष्णाला अरे तुरे म्हणायची त्याची योग्यता होती, आमची नाही. ते म्हणाले काय रे कृष्णा, तुझ्या सर्वात आवडता भक्त कोण. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न तथा मे प्रियतमा आत्मयोनिर न शंकरः न च संकर्षणो न श्रीर नैवात्माचे यथावता. कुणाकुणाची उदाहरणं सांगितली. न तथा मे प्रियतमा, माझी प्रियतमा साक्षात लक्ष्मी मला प्रिय नाही इतकी. आत्मयोनिर न शंकरः, आत्मयोनी म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा मला इतके प्रिय नाही. नच संकर्षण म्हणजे माझा मोठा भाऊ बलराम सुद्धा मला इतका प्रिय नाही. न श्रीर नैव आत्मा, माझा आत्मा सुद्धा मला प्रिय नाही जितका तू मला प्रिय आहेस उद्धवा. मग हे का प्रिय नाहीत हेही बघितलं पाहिजे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रियतमा लक्ष्मी, ती लक्ष्मी आहे, येताना बरी वाटते, जाताना आवडत नाही, त्यामुळं ती प्रिय नाही. तिच्याकडे थोडासा अहंकार असू शकतो. बलराम हे तर हे घेऊन बसलेलेच आहे,
शक्तीचा अहंकार त्यांना झालेला होता. बलराम मला प्रिय नाही. ब्रह्मदेवांनी ही निर्मिती केली म्हणून मी निर्माता आहे, म्हणून त्याला कुठेतरी अहंकाराची लहर असेल. मग हे सगळे मला प्रिय नाही. शंकर ही तर आपण म्हणतो संवाद याचा अर्थ गोळा करणे. योग्य वेळ आल्यानंतर या सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय ही लयाची देवता आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे तिथे क्रोध असल्याशिवाय ते नाही होऊ शकणार. साधी मुंगी किंवा डास आला तर त्याला आपण हिट तरी मारतो किंवा हाताने टाळ्या तरी वाजवतो. एक वेळ देवाचं नाव घेताना टाळ्या वाजवणं नाही, पण डास मारताना मात्र टाळ्या वाजवतो. मग तो राग त्या कीटकाविषयी निर्माण झाल्याशिवाय आपण हे करू शकत नाही. मग इथे तर भगवान शंकर विधिकामी हर क्रोधी लोभी मुसली प्रिय न मला मात्सर्ये मत्त नोही. माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्या मध्ये असलेला मत्सर. आता तुम्ही म्हणाल भगवंताच्या ठिकाणी मत्सर कसा? अहो मत्सर असल्याशिवाय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्टांचा विनाश करायचा असेल तर मला त्यांच्याविषयी मत्सर निर्माण झाला तरच मी हे करू शकतो. या सगळ्या षड्विकारांपैकी तुझ्याकडे उद्धवा काहीच नाही म्हणून तू मला प्रिय आहेस. इतका उद्धवाचा भाव दृढ होता. तसंच दुसरं उदाहरण सुदामा. सुदामा म्हटलं की पोहे आलेच पाहिजे. आपल्याला नुसते दडपे पोहे, कांदे पोहे, बटाटे पोहे एवढंच माहिती. फारात फार मटाराचा सीझन झाला की मटार पोहे. पण इथं काहीच नव्हतं. फक्त त्या फाटलेल्या फडक्यामध्ये बांधलेले पुरचुंडीभर पोहे. त्या पोह्याला भुलून भगवंत आपलं असून सोडून उद्धवाकडे याच्याकडे येतात, सुदामाकडे. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. पुढे ती सुवर्ण नगरी काढून घेतली, ती माया रचली. हा भाग आता आपण बघायचा नाही. फक्त आता बघायचं काय, त्या एका मुठभर पोह्यामध्ये संपूर्ण सुवर्ण नगरी अर्पण करणारे भगवान गोपाल कृष्ण. इतकं की त्याची सेवा करायला स्वतः तर आलेच, पण आपल्या सगळ्या राण्यांना सुद्धा कामाला लागले. कशा करता मनामध्ये दृढभाव होता. काय त्या पोह्याला किंमत होती का त्या काळात? घरामध्ये हे केलेले पोहे, सडलेले, हात सडवलेले पोहे. आता तुम्ही जा की पोहे घेऊन. मुठभर काय हो, ट्रकभर पोहे घेऊन जा. बघा इथं शिवाजी मंदिरात जागा मिळते का? 1 फूट सुद्धा मिळायचे नाही. इतके भाव आवडलेले आहेत. कारण आपण या भावामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत असतो. ते कसे काय? सकाळी उठलं आपल्याला चहा बरोबर एक वेळ माझे बिस्किट नाही मिळालं, पण तो पेपर वाचायला मिळाला पाहिजे. त्या पेपरचं पहिलं पान काय असतं? कोण उलट बोललं, मग राम मांसाहारी होता का राम शाकाहारी होता, कृष्ण गोपाळ होता, कृष्ण योगीसी होता, हे सगळं बोलणं ऐकून घ्यायचं. ते ऐकून घेतलं, ते वाचलं की मग आपण म्हणतो पान उलटताना जरा या राजकारणाचा भाव जरा वाढलाय नाही का? म्हणजे भावात आलो की नाही आपण. दुसरं पान उलटलं, तिथे पिक्चरचं पान असतं, चित्रपटाचं. मग तिथे एखाद्या नटाचं जास्त नाव आलं किंवा त्याचे चित्रपट जास्त याला गेले की आपण म्हणतो की ह्या नटाचा भाव सध्या बाजारात जास्त दिसतोय, बरेच कोटी घेतो असं ऐकलंय. ते झालं. मग
खेळाडूचं शेअर्सचं पान, शेअर्सचे भाव वधारले, भाज्या महाग झाल्या, बरंच काही काही, म्हणजे पुन्हा भावातच परत खेळाडूचं पान येतं. हल्ली जरा खेळाडूच्या पानाला अलीकडच्या पानावर किंमत यायला लागली, नाहीतर साधारणपणे शेवटचं पान हे खेळाडूचं असतं. मग खेळाडूचं पान तिथे सुद्धा किती धावा केल्या, काय केलं, किती पदकं जिंकली, काय जिंकलं, मग त्याला त्या बदल्यात आणखीन काय मिळालं, मग तो कुठल्या पार्टीत जाणार, म्हणजे त्याचा भाव वाढला. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत. नोकरी हा तर भाव वधारल्यामुळंच आहे हे सगळं. आम्ही कितीही नोकरी केली तरी तो काही पैसा पुरत नाही, म्हणजे सतत भावात असतो. पण समर्थांना अपेक्षित असलेला भाव म्हणजे आपण इतके भावात असतो की प्रत्यक्ष भावाला सुद्धा आपल्या विसरून जातो. सख्या भावाला सतत विचार भावाचा, पण हा अपेक्षितच नाहीये. परमार्थाकडे आधी प्रपंच करावा नाही का यात वाद नाहीच, पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी हे करत नाही. आपला भाव फक्त जोडोनिया धन मध्येच असतो, उदास विचारे वेच करण्यामध्ये हा भाव नसतो. आणि मग असा कपटी भाव मनामध्ये ठेवून जर भक्ती केली तर भगवत चरण प्राप्ती निश्चित नाही. उदाहरणं पुष्कळ देता येतील, पण सर्वात सोपं आपण लहानपणी किंवा तुम्ही एक गाणं ऐकलं असेल, नाम्याने नैवेद्य कुंचिकाने झाकीला, बरोबर ना? ऐकलं असेल. नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकीला, आणून ठेविला देवा पुढे, देवा पुढे, देवा पुढे. किती साधा सोपा सरळ अर्थ आहे. पुढे काय म्हटलंय? नाही अमंगळा नाही शेंबुडलाळ, केली मी आंघोळ चंद्रभागे. पण ते नामदेवानी केलं, तुम्ही आम्ही केलं तर भगवंत तर भेटणार नाहीतच, उलट पाठीत रपाटा बसेल की काय हे अमंगळात येऊन तू देवाला नैवेद्य दाखवतेस वगैरे वगैरे. त्याचा अतिरेक होतो कधी कधी आपल्याकडे, हा भाग वेगळा. इथे नाम्याचा भाव होता म्हणून इकडे काय होतं, आपल्याला ना धड भोळा भाव ठेवता येतो, ना भक्तिभाव ठेवता येतो, ना शुद्ध आचरण करता येतं. आपण आजच्या भाषेत सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न करतो, तो कुठलाही साधलं जात नाही. आणि मग समर्थांना अपेक्षित जो भाव आहे तो भाव आपल्याला ठेवता येत नाही. पुढे ते म्हणतात की हा भाव कोणी ठेवावा? वर्णावर्ण ही स्त्री शूद्रार्क धरिता नामरती हरी सन्निध्य भक्त. मग तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही वयाचा, कोणीही असो, मनामध्ये जर शुद्ध भाव असेल तर भगवंत शुद्ध अंतःकरणाने सेवा केलेल्या भक्तालाच भगवंत सहाय्यभूत होतात. मग हे सगळं करत असताना आपण करतो की सगळं करतो, पण हे सगळं करत असताना आपण फक्त दिवसभरात वाईट कर्म काय केलेली असतील ती असो करत असतो, चुकून कमीना कळत नकळत करतो. आणि मग शेवटी काय म्हणतो, बाबा रे सगळं जे काय आज दिवसभरात केले ते तुला अर्पण, चांगलं पण आणि वाईट. इथे काय समर्थ म्हणताय, रामी राम दासपणाचा आठवण सहजी सहज विरा. आपण रामाचे दास आहोत. आता ते रामाची भक्ती त्यांनी केली म्हणून ते रामाचे दास, पुढे कृष्णाचा दास म्हणजे. कारण हल्ली
कुठल्या तरी देवाचा दास म्हणून घेणं फार अवघड गोष्ट आहे. आपण रामाचे दास आहोत म्हणजे या पृथ्वी तलावरती आपल्या हातून विधायक काहीतरी चांगलं कर्म घडावं म्हणून या पांचभौतिक देहामध्ये भगवंताने जन्माला घातलंय. तर नुसतं आला आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोर झाला, केला व्यापही सर्व केला, गेला बापुडा सर्व व्यथने, अशी अवस्था होण्यापेक्षा आपण गेल्यानंतर इथे आपण कुठल्या रूपाने राहतो, आपण केलेलं सत्कर्म ते लोकांच्या मनामध्ये त्या रूपाने जर आपण राहणार असू. म्हणून तर संत मंडळी जाऊन 700 वर्ष झाली, 300 वर्ष झाली, 350 वर्ष झाली, पण अजून त्यांचं वचन समोर घेतल्याशिवाय आपल्या जीवनात अर्थ राहत नाही. त्यामुळे प्रश्न असा पडतो की हा भाव जर मनामध्ये नसेल तर आपल्यामध्ये काही आहे का? भाव या शब्दाचा अर्थ मगाशी विश्वास सांगितला, त्याहीपेक्षा थोडंसं ज्वलंत विषय सांगितला. भाव म्हणजे आपल्या शरीरात असलेला राम, हे तर लवकर लक्षात येईल. चैतन्य, तो राम एकदा शरीरातला निघून गेला, कोण विचारत नाही या कलेवराला. व्यवहारातली उदाहरणं दिली की लवकर समजतात. बाजारपेठेतनं एखादी सुंदर स्त्री चाललेली, इतकी सुंदर की तिची अपेक्षा प्रत्येक पुरुषांनी नाही प्रत्येक स्त्रीने सुद्धा करावी की हिचा सहवास मला मिळावा, हिच्याशी मला बोलता यावं, हिच्याशी हस्तांदोलन करता यावं, हिच्यासारखे दागिने मिळवता यावे. हे सगळं आपल्याला हवं असतं. कदाचित असूया म्हणून असेल, मत्सर म्हणून असेल, कुठला तरी विषय जागृत झाल्याशिवाय त्या स्त्रीचा संग आपल्याला हवं असं वाटणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत राम आहे तोपर्यंत. त्याच बाजारपेठेत 5 मिनिटापूर्वी ज्या स्त्रीची अपेक्षा आपण करत असतो, तिथे ती स्त्री जर 5 मिनिटांनी गतप्राण झाली, त्यावेळेला कोण असं म्हणेल का ही एवढी सुंदर स्त्री, तिच्या सहवासात तिच्या कलेवर जवळ मला थोडा वेळ राहता आलं तर चालेल? कोणी म्हणणार नाही. सगळे बाजूला होतील. कदाचित काही लोभी असतील ते तिच्या अंगाखांद्यावरचे दागिने काढून घेतील, पण त्या स्त्रीचा संग त्यावेळेला कुणाला आवडेल का? नाही. जोपर्यंत तिच्यात राम आहे, जोपर्यंत चैतन्य आहे, तोपर्यंत अशा स्त्रीचा सहवास आपल्याला हवा असतो. पण एकदा का तिथलं चैतन्य निघून गेलं तर त्याचा काहीही अर्थ राहत नाही. तसंच या भावाच्या बाबतीत आहे की एकदा आपल्या शरीरातला भाव जर निघून गेला, तो भाव निघून जायला तो काही पावला नाहीये. तो एकदा आत्मसात केला, ग्रहण केला की तो कायम आपल्याजवळच राहतो. फक्त तो आपल्याजवळ राहील कसा हे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे भगवंताची प्राप्ती आहे, यात शंका नाही. म्हणून तर एका पद्यामध्ये शिवदेन केसरी म्हणतात, शेवटी तुमचं आमचं आयुष्याचं गणित काय? भगवंताला आपलंसं करायचं. आपण भगवंताला आपलंसं करण्यातच वेळ घालवतो, पण त्या कारणाकरता काय साधं सोपं बिन पैशाचं गणित आहे ते करायला पाहिजे, ते आपण करत नाही. भगवंताला हार नको, तुरे नको, काहीही नको. फक्त मनामध्ये दृढ भाव, श्रद्धा ठेवून, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा ठेवून जर भगवंतावरती विश्वास ठेवला तर आपल्याला हवं ते मिळायला वेळ लागणार नाही. तेच आपण करत नाही. मनामध्ये दृढ भाव ठेवून भक्ती करायला पाहिजे. ती भक्ती जेव्हा कराल तेव्हा भगवंत
इथे कोणी भक्ती करत नाही असं मी म्हणत नाहीये. सगळेच भक्ती करतात, त्याशिवाय इथे येणार नाही. आणि असंही मी म्हणणार नाही की कुणालाच यातलं काही माहीत नाही. सगळ्यांना माहिती आहे. माझ्या आकलनानुसार मला जे माझ्या गुरूंनी शिकवलं ते सांगण्याचा, थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. ह्याच्यात सांगण्यासारखं पुष्कळ आहे. कीर्तन करायची, वास्तविक कीर्तन हा माझा सर्वात आवडीचा विषय आहे. त्या कीर्तनावरती मी भाव ठेवला म्हणून 500 कीर्तनं करू शकले. आणि अजूनही पुढे करीन. थोडी तब्येत सुधारू दे. पण ती तब्येत सुधारायची असेल तर मनामध्ये कीर्तनावरती कुठेतरी माझा भाव कमी झालाय तो परत आणून ठेवला पाहिजे. पाकिटाच्या भावात बसलं तर लोक बोलवणार नाही. शुद्ध भावाने जर कीर्तन करू लागले, कदाचित माझी तब्येत उभं राहून कीर्तन करण्यासारखी होईल, यात वाद नाही. असं थोडासा विनोदी स्वभाव असल्यामुळं मी हे सांगण्याचं वातावरण थोडकं. नाही तर मग काय होतं, अध्यात्म म्हटलं की लोक अशा काही चेहरा करतात की आता इथं काय मिळणार नाही. व्यवहारातली साधी सोपी उदाहरणं घेतली की अध्यात्म समजतं. त्याच्यासाठी खूप काही मोठं करायची आवश्यकता नाही. फक्त ते बघण्याची दृष्टी आपल्याकडे आहे. जे अगदी खूप साधं उदाहरण, थंडी आहे. थंडी आहे तर ती तिचं काम करणार आहे. थंडी म्हणून मी स्वेटर घातलाच नाही, मी शाल पांघरलीच नाही. गरम पाण्याची आवश्यकता आहे, ती जर मी घेतलीच पाणी घेतलंच नाही तर ती सर्दीचं काम करेलच. ते वारं अंगावर बसेल, आपल्याला पर्याय सर्दी पडसा काय व्हायचं ते होईल. तसंच काहीसं माझं झालं असेल. कदाचित ती काय जी वाईट शक्ती म्हणू आपण त्याला, मी तसं म्हणणार नाही, समजण्याकरता म्हणते की माझ्यापर्यंत तो काहीतरी रोग येतोय हे मला कळलं, संकेत दिले असतील. पण मी ते आमचे संकेत म्हणजे हेच, 7व्या मुलीची 7वी मुलगी, तिचे काय संकेत हे बघण्यातच आमचा भाव जर गेला, आमच्या तब्येतीचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. तो भाव, थंडी किंवा अग्नी ते काय करणार, आपलं काम करतात. तसं माझं काम जे आहे, मनुष्य म्हणून मला जे जे आवश्यक आहे ते मी काम केलं नाही, त्याविषयीचा भाव ठेवला नाही, तर मला जे अपेक्षित आहे त्यातलं काहीच मिळणार नाही. शुद्ध भाव, जसा शुद्ध भाव ती माऊली आपल्या मुलावरती ठेवते. आता म्हातारपणाची काठी वगैरे हे सगळं आपण नंतर म्हणतो, पण ते मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाला स्तन्य देताना ती माऊली हा विचार करते का हो की आज मी या बाळाला पदराखाली घेतलाय, मोठेपणी हे मूल मला सांभाळेल. ती असं कधी म्हणत नाही. आणि असं म्हणून जर तिने ते त्या बाळाला स्तन्य दिलं तर तिची त्या दुधाचं रूपांतर पुतनेच्या दुधात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग वृद्धाश्रमाच्या संख्या आपोआप वाढते. वेगळं काही करायचं, सगळेच असं असतात असं नाही. मग त्याला आपण छानपैकी पूर्वसुकृत म्हणावं, पूर्वजन्माचं कर्म म्हणावं, आणि तुका म्हणे भार घालू तयामध्ये भार म्हणावं. जे आपल्या नशिबात असेल ते आपण घ्यावं. हे सगळं करताना मनामध्ये फक्त दृढ भाव ठेवावा, म्हणजे भगवत चरण प्राप्ती निश्चित आहे. म्हणून असे हो जया अंतरी भाव जैसा, जसा त्याचा भाव तसा त्याचा देव, अनन्य असे रक्षी तसे चापपाणी. एवढं सगळं करताना अनन्य भावानी भगवंताला जर आपण शरण गेलो तर निश्चितपणे उपेक्षी कदा रामदासा. आपण परमेश्वराचे, भगवंताचे दास आहोत असं स्मरण जर आपण ठेवलं आणि भगवंताला जर शरण गेलो तर निश्चितपणे आपल्याला सुखाची प्राप्ती मिळेल, यात वाद नाही.
सुखाची प्राप्ती म्हणजे असं भरभरून असं दारातलं सुख येत नाही. सुखाबरोबर दुःखही येतच, फक्त त्या दुःखाची सामना करायची तरतूद आपल्या अंगात येते. म्हणून कुठल्याही उपास्य देवतेचं ध्यान करावं, स्मरण करावं, भजन करावं. एवढं. याच्या पलीकडे आणखीन सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण माझ्या आवाजाची मर्यादा लक्षात घेता आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडं थांबूया. आणि मग पुन्हा कधी संधी मिळाली तर पुन्हा मी आपल्याजवळ एखादा विषय घेऊन येईल. थांबूया. उपासनेला पुढं चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.